विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधने पाहत असताना जी वाङ्मयीन साधने त्यामध्ये विदेशी भाषेतील किंवा परदेशी भाषेतील साधनांची माहिती पाहत असताना आपण पोर्तुगीज भाषेतील साधने, इंग्रजी भाषेतील साधने, फ्रेंच साधने, डच साधने या 4 साधनांची माहिती पाहिली. आज आपण जो मराठ्यांच्या इतिहासाची साधने पाहताना जो शेवटचा भाग म्हणजेच परकीय प्रवाशांचे वर्णन किंवा प्रवास वर्णन याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि हा भाग शिकवल्यानंतर मराठ्यांच्या इतिहासाची जी काही वाङ्मयीन साधने पूर्णपणे संपले. जे आपल्याला उपलब्ध आहेत त्या साधनाच्या आधारे मी आतापर्यंत तुम्हाला माहिती सांगत आलो. तर आपण परकीय प्रवाशांचे वर्णन हे आज आपण शेवटचा भाग पाहू. आपल्याकडे उपलब्ध जी काही माहिती आहे त्या आधारावर हा भाग इथेच आपण संपवणार आहोत. त्यामध्ये परकीय प्रवाशांची वर्णने. आता परकीय प्रवाशांची वर्णने याबद्दल आपण थोडक्यात अगोदर माहिती पाहू. आज आपण आपला प्रदेश सोडून म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये काही पाहण्यासाठी म्हणजे पर्यटन करण्यासाठी, फिरण्यासाठी आपण जातो. याचा उद्देश काय असतो? तर तत्कालीन स्थितीमध्ये आपली असणारी आवड किंवा एक हेतू असतो. तिथली संस्कृती, तिथला समाज, त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती, तिथल्या ठिकाणची धार्मिक सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणच्या लोकांचं राहणीमान समजण्यासाठी, तो देश समजण्यासाठी म्हणून आपण फिरतो किंवा पर्यटन करतो किंवा प्रवास करतो. असे परकीय लोक म्हणजे विदेशातील लोक, त्यामध्ये फ्रेंच असतील, इंग्रज असतील, असे लोक किंवा भारताबाहेरचे जे काही देश आहेत या देशातील लोकांनी भ्रमंती म्हणजे फिरण्यासाठी किंवा भारताची सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थिती याबद्दल उत्सुकता असल्यामुळे ते येथे आल्यानंतर त्यांनी भारतामध्ये फिरत असताना म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये मुघलांचा कालखंड, आपण प्रामुख्याने त्यामध्ये विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड या भागामध्ये म्हणजे दक्षिणेमध्ये किंवा उत्तरेचा भाग यामध्ये ते आल्यानंतर मुघल आणि मराठा यांच्याशी आलेल्या संबंधाच्या वेळेस ते इथे प्रत्यक्ष होते. युद्ध अभियानाच्या वेळेस किंवा या भारतामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये वास्तव्यात होते. त्यावेळेस त्यांनी पाहिलेल्या घटना, घडामोडी किंवा युद्ध प्रसंग, प्रत्यक्ष भेटलेला व्यक्तीचा आलेला संबंध या सर्व बाबीची लिखित स्वरूपात केलेली नोंद म्हणजेच प्रवास वर्णन. म्हणजे आपल्या प्रवासामध्ये आपण काय काय पाहिलं हे लिहून ठेवण्याचं काम विदेशी किंवा जे काही परकीय म्हणजे बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीने लिहून ठेवलं त्यालाच म्हणतात परकीय प्रवाशांचं वर्णन. आणि या परकीय प्रवासाच्या वर्णनामध्ये भारतातली संस्कृती असेल, चालीरीती असतील, भारतातली राजकीय परिस्थिती असेल, युद्ध अभियान असतील किंवा दैनंदिन व्यवहार असतील, व्यापार असेल, अशा विविध बाबी आढळतात. त्यापैकीच महत्त्वपूर्ण साधन म्हणजे त्यापैकीच महत्त्वपूर्ण म्हणजे मराठा आणि जो काही मुघल यांच्याशी आलेला संबंध किंवा मराठ्याबद्दलची जी माहिती, मराठ्यांचा इतिहास किंवा मराठ्यांचा कालखंड, तत्कालीन घडलेल्या घटना ज्या मांडल्या गेल्या त्यावरून त्या मांडलेल्या बाबी हा मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण. त्याच बाबी आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 चा प्रवास वर्णनकार ॲबे कॅरे, नाव बघा ॲबे कॅरे, हा फ्रेंच प्रवासी होता, जे फ्रान्समधून आलेला प्रवासी. त्यांनी इसवी सन 1668 मध्ये तो भारतात आला. त्याच्या प्रवास वर्णनात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्याविषयी लिखाण आढळून येतं. म्हणजे तो भारतात इसवी सन 1668 मध्ये आल्यानंतर भारतातली जी काही राजकीय परिस्थिती त्यांनी पाहिली. दक्षिण भारतामध्ये प्रबळ अशी सत्ता
म्हणजेच मराठ्यांची सत्ता, मराठी ही प्रबळ असे शूरवीर मराठी म्हणून ओळखले जात होते. या मराठ्यांच्या जे काही प्रशासनामधील किंवा मराठ्यांची जी राजसत्ता गाजवणारी ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर किंवा यांच्याबद्दल माहिती ही अबे कॅरे यांनी आपल्या प्रवास वर्णनात, म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये भारतात राहताना म्हणजे दररोज रोजनिशी लिहिणे किंवा भारतातून बाहेर गेल्यानंतर आपल्या देशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आपण कोणकोणत्या घटना पाहिल्या, काय काय कोणकोणत्या बाबी पाहिल्या, वर्णन पाहिलं, याबाबतची माहिती लिहिता असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी लिखाण केलं. म्हणजे अबे कॅरे यांच्या फ्रेंच प्रवासी यांच्या लिखाणावरून किंवा प्रवास वर्णनावरून मराठ्यांचा इतिहास समजण्यास एक महत्वपूर्ण साधन किंवा मराठ्याचा इतिहास समजून घेण्यास मदत होते. त्यानंतर नंबर 2 आहे जॉन फ्रायर. हा इसवी सन 1672 ते 1681 या काळात भारतामध्येच राहिला आणि तत्कालीन स्थितीमध्ये 10-11 वर्षाच्या कालखंडामध्ये, जवळपास 10 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे भारतामध्ये जी ब्रिटिशांनी व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनी भारतात स्थापन केली, वेगवेगळ्या ठिकाणी वखारी स्थापन केले. या वखारीचा म्हणजे या वखारीच्या जी काही कर्मचारी असतील किंवा जी ईस्ट इंडिया कंपनी आहे या ठिकाणच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून कंपनीचा हा डॉक्टर होता आणि यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला 1674 मध्ये, त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी रायगडावर हा जॉन फ्रायर उपस्थित होता. त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गड रायगड याबद्दलचं वर्णन, त्याचबरोबर राज्याभिषेक आणि हा राज्याभिषेकाच्या वेळेस घडलेल्या घटना म्हणजे उत्सव असेल, सरदार सामंत, त्याचबरोबर यांचा वेशभूषा, त्याचबरोबर चालीरीती, प्रथा, परंपरा, या सर्व बाबीचं वर्णन म्हणजे प्रत्यक्ष उपस्थिती असल्यामुळे त्यांनी मांडल्या आणि त्याच्या या वर्णनातून म्हणजेच उत्सवाचं वर्णन, राज्याभिषेकाचा प्रसंग आणि यांच्याबद्दलची माहिती यावरून मराठ्यांचा इतिहास समजण्यास एक महत्त्वपूर्ण योगदान किंवा मराठ्यांचा इतिहास समजण्यास एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी हजेरी लावलेला हा जॉन फ्रायर होता. त्यांनी मांडलेले लिखाण हे काय असतं तर त्या काळातल्या काही घटना काल्पनिक मांडल्या असतील किंवा जास्त अतिशयोक्ती केल्या असतील रंजक स्वरूपात, म्हणजे आपण चढून ओढून ताणून संबंध दाखवणं हा सुद्धा असू शकतो, पण प्रत्यक्ष संबंध राजदरबाराशी आल्यामुळे त्यांनी मांडलेला जो इतिहास तो मराठ्यांचा इतिहास म्हणजेच हा एक भक्कम पुरावा म्हणून ओळखला जातो. म्हणजे जॉन फ्रायर यांनी मांडलेलं जे काही वर्णन, राज्याभिषेकाचं प्रसंगाचं वर्णन हे तत्कालीन स्थितीमधले एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर नंबर 4 आहे विल्यम नॉरिस यांनी विल्यम नॉरिस या प्रवास वर्णनकाराने इसवी सन 1700 मध्ये भारतात आलेल्या विल्यम नॉरिसने त्याच्या प्रवास वर्णनात 1701 साली औरंगजेबाने पन्हाळा या किल्ल्याला दिलेला वेढा आणि या पन्हाळा किल्ल्याला वेढा दिल्यानंतर मराठ्यांच्या स्थितीबद्दल, मराठ्यांचं सैन्य व्यवस्था, मुघलांची सैन्य व्यवस्था, पन्हाळ्याच्या वेढ्यामुळे आलेलं मराठ्यांच्या विरुद्ध आलेलं संकट किंवा मराठ्यांच्या विरोधात आखलेली मोहीम याबाबतचा समग्र इतिहास किंवा समग्र माहिती, पन्हाळ्याचा दिलेला वेढा आणि त्याचं वर्णन हे विल्यम नॉरिस यांच्या लिखाणावरून आढळून येतं. आणि यांनी प्रत्यक्षपणे त्यावेळेस त्या ठिकाणची घटना पाहिली आणि त्यावर केलेलं लिखाण
यामुळे मराठ्यांचा इतिहास जो औरंगजेबाने मराठ्याविरुद्ध जी मोहीम पन्हाळ्याला वेढा दिला त्यावेळेसच्या घटनेची माहिती समजण्यास मदत होते. हे नंबर 4 चे प्रवास. नंबर 4 आहे तो म्हणजे निकोलाय मनुची. आता निकोलाय मनुची या प्रवास वर्णनकाराची माहिती पाहत असताना हा इटालियन होता, इटलीचा, आणि त्यांनी इसवी सन 1656 मध्ये तो भारतात आला. 1656 मध्ये तो भारतात आल्यानंतर तो भारतामध्ये बराच कालखंड म्हणजेच इसवी सन 1717 पर्यंत, म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 10 वर्ष, म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू केव्हा झाला तर 1707 मध्ये, म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1717 म्हणजेच 10 वर्षानंतर 1717 पर्यंत तो भारतात होता. आणि हा निकोलाय मनुची जो इसवी सन 1656 मध्ये भारतात आला, इटालियन प्रवासी होता, 1717 पर्यंत भारतात राहिला आणि भारतातच त्याचा मृत्यू झाला. त्यावेळेस या इटालियन प्रवास वर्णनकाराने जे आपल्या भारतभर भ्रमंती करत असताना वेगवेगळ्या भागाचं वर्णन त्याच्या प्रवासामध्ये आढळून येतं. त्याचबरोबर त्या काळामध्ये पुरंदर वेढा, आणि या पुरंदरच्या वेढ्याच्या वेळेस तो मिर्झा राजा बरोबर होता, जो पुरंदरचा तह छत्रपती शिवाजी महाराज यांना करावा लागला. या पुरंदर वेढ्याच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कोंडीत पकडण्याची घटना मिर्झा राजे जयसिंह, जो राजपूत जयसिंह म्हणून होता, त्याला मिर्झा ही पदवी शहाजहानने दिली होती. या राजपूत राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोंडीत पकडलं. म्हणजे मुघलांचा हा सरदार ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तत्कालीन स्थितीमध्ये मुघलांची अधीनता किंवा प्रभुत्व मान्य करण्यासाठी भाग पाडलं. त्याचबरोबर पुरंदरचा तह केला, अनेक किल्ले मुघलांना परत करावे लागले. त्याचबरोबर अशा स्थितीमध्ये मिर्झा राजा जयसिंहासोबत हा निकोलाय मनुची होता, आणि त्यांनी मिर्झा राजे जयसिंहासोबत असल्यामुळे प्रत्यक्ष महाराजांची भेट ही निकोलाय मनुची झाली, आणि त्यांनी आपल्या लिखाणात मराठ्यांचा इतिहास मांडला. म्हणजेच पुरंदरचा वेढा दिला, त्याचबरोबर मिर्झा राजा जयसिंहासोबत झालेला तह, आग्र्याची भेट असेल, अशा विविध बाबीची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये निकोलाय मनुची यांच्या प्रवास वर्णनातून आढळून येते. म्हणजे हे 4 प्रवास वर्णनकार हे मराठ्यांचा इतिहास प्रत्यक्षपणे जे आपल्या अनुभवातून किंवा आपण प्रत्यक्ष पाहिलं या बाबीतून त्यांनी मांडला. आणि हे सुद्धा परकीय प्रवाशांची वर्णने ही मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण साधन म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत आपण जी साधने बघित आलो, जवळपास 10 आपले चॅप्टर, 10 आपले पिरियड झाले असते, 10 आपले व्हिडिओ झाले. या सर्व भागामध्ये आपण मराठ्यांच्या इतिहासाची ही वाङ्मयीन साधने आतापर्यंत बघत आलो. आता ही वाङ्मयीन साधने कोणती होती, तर या वाङ्मयीन साधनामध्ये आपण भारतीय भाषेतील साधने आणि परकीय भाषेतील साधने ही साधने पाहिली. आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती माहिती उपलब्ध आहे किंवा उपलब्ध झाली आणि त्या आधारावर इतिहास मराठ्यांचा मांडला गेला. ती साधने कोणती होती, ती कोणी मांडली, त्याच्यामध्ये कोणाचा उल्लेख आढळून येतो, हे एवढेच आपण भाग पाहिला. याही पेक्षा मराठ्यांच्या इतिहासावर संशोधन करण्यास अजून वाव आहे किंवा अनेक पुरावे सापडू शकतात.
आपल्याकडे उपलब्ध असणारी वाङ्मयीन साधने म्हणजे आपल्या मराठ्यांचा इतिहास लिहिला गेला ती साधने कोणती होती, त्या साधनाची फक्त आपण माहिती पाहिली. यापेक्षाही जास्त अनेक साधने असू शकतात. तर आतापर्यंत आपण भारतीय भाषेतील साधने, त्यामध्ये संस्कृत भाषेतील साधने, हिंदी भाषेतील साधने, राजस्थानी भाषेतील साधने, कानडी भाषेतील साधने, कागदपत्रे, त्याचबरोबर जी काही आज्ञापत्रे, कागदपत्रे, बकरी, या सर्व बाबीची, त्यानंतर शिलालेख, पोवाडे, या सर्व बाबीची माहिती जी भारतीय भाषेतील साधनामध्ये पाहिली. त्याचबरोबर परकीय भाषेतील साधनाचा अभ्यास करताना आपण फारसी भाषेतील जवळपास 9 साधने, त्यानंतर इंग्रजी भाषेतील साधने, यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडातील पत्रे यांचा अभ्यास व यांची माहिती पाहिली. त्याचबरोबर पोर्तुगीज साधनामध्ये पोर्तुगीज दफ्तरखाना किंवा पोर्तुगीजांचा मराठ्यांशी आलेला संबंध यांची माहिती पाहिली. त्याच्यानंतर फ्रेंच भाषेतील साधनं हे पॅरिसमधल्या दफ्तरखानामध्ये आढळलेल्या विविध पत्रांच्या संग्रहावरून मराठ्यांचा इतिहास समजतो, यांची माहिती पाहिली. त्याचबरोबर डच या सत्तेसोबत म्हणजे डच या विदेशी सत्तेशी आलेला संबंध आणि त्यांच्याशी काही प्रमाणात आलेला संबंध आणि मराठ्यांचा इतिहास त्यावरूनही समजतो. त्यानंतर परकीय प्रवाशांचे वर्णन म्हणजे आजच्या पिरियडमध्ये आपण भाग पाहिला. यामध्ये ॲबे कॅरे यांनी मांडलेलं आपलं प्रवास वर्णन, त्याचनंतर जॉन फ्रायर यांनी मांडलेलं प्रवास वर्णन, त्याचबरोबर विल्यम नॉरिस यांनी मांडलेलं प्रवास वर्णन आणि निकोलाय मनुची यांनी मांडलेलं प्रवास वर्णन, जे भारतात मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी त्यांनी मांडलेलं महत्त्वपूर्ण लिखाण हे मराठ्यांचा इतिहास समजून घेतो. तर आत्तापर्यंत ज्या आपण 10 व्हिडिओ आपण पाहिलं, या सर्व भागामध्ये आपण जो आपला पेपर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंड, त्यामध्ये आपलं पहिलं प्रकरण चालू होतं आणि ह्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधने पाहत आहोत. त्यामधले वाङ्मयीन साधने हे आज आपण पूर्णपणे अभ्यासलं आतापर्यंत. तर उद्याच्या आपल्या भागामध्ये आपण जे मराठ्यांच्या इतिहासाची पुरातत्वीय साधने, यामध्ये आपण पुरातत्वीय साधने म्हणजे काय, जसं आपण BA प्रथम वर्षाला प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने बघितली, त्यामध्ये वाङ्मयीन साधने आणि भौतिक साधने बघितली. त्याच पद्धतीने मराठ्यांच्या इतिहासाची जी पुरातत्वीय साधने, त्यामध्ये गड किल्ले असतील, तोफा असतील किंवा अशा विविधांगी बाबी, म्हणजेच मराठ्यांचा इतिहास ज्या वास्तूवरून, शिल्पावरून, जे काही शिलालेख असतील किंवा सभोवताली असणारे जे काही स्थळ असतील, किल्ले असतील, राजवाडे असतील, यावरून समजण्यास मदत होते. म्हणून पुरातत्वीय साधनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधने, यामधील ब नंबरचा पॉईंट पुरातत्वीय साधने यांचा अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत आपण ज्या व्हिडिओ पाहत आलो त्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधने पाहत असताना वाङ्मयीन साधने पूर्णपणे आपण समजून घेतलं आणि वाङ्मयीन साधने ही पूर्णपणे आज आपण समजून घेतल्यानंतर हा भाग येथेच संपला. उद्याच्या पिरियडपासून आपण पुरातत्वीय साधने यांचा अभ्यास किंवा यांची माहिती पाहणार आहोत.